नमस्कार, मी मिहिर धामणकर. नमस्कार, मी महेश पवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थनगड डोंबिवलीतर्फे आपल्या सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सध्याचा काळ हा कोरोनाचा आहे. मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन आणि वाढलेल्या केसेस संपत नाहीये. सुरुवातीला धडकी भरवणाऱ्या कोरोनाने आता तर अक्षरशः वीट आणली. कधी एकदा हा कोरोना संपतो असं तुम्हा आम्हा सर्वांनाच झाले. कोरोनावर मात करण्यासाठी विविध सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन काही अथक प्रयत्न करत आहेत. त्यांना जोड लाभलेली आहे त्या विविध सामाजिक संस्थांची. या सामाजिक संस्थाही प्रशासनाच्या सोबत अतिशय उपयुक्त असं कार्य करत आहेत. यातीलच एक संस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती. नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने कल्याण आणि डोंबिवली येथे मास स्क्रीन टेस्टिंगचा मोठा कार्यक्रम हाती घेतला होता आणि तो यशस्वीरित्या पूर्णही केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन तेथील सर्व नागरिकांची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. हे अतिशय महत्त्वाचे काम करणाऱ्या स्वयंसेवकांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांना आलेले अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपल्यासोबत आहे मिहिर देसाई. राहायला ते रामनगरमध्ये आणि सध्या ते फूड इंजिनिअरिंग मध्ये PhD करतात. आणि तिथे आपल्यासोबत आहे ऋषिकेश भागवत. राहायला ते तुकारामनगरमध्ये. पहिला माझा प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी आहे. तुम्हाला स्क्रीनिंगसाठी कुठून माहिती मिळाली आणि हे सर्व तुम्हाला कसं समजलं? ऍक्च्युली कोरोनाचा प्रसार वाढत होता आणि आपण बघत असू की मार्च असेल, एप्रिल, मे या महिन्यात मुंबई असेल, पुणे असेल, इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, अशा अनेक संघटना मिळून स्क्रीनिंगचं काम चालू होतं. परंतु आपण आता जून मध्ये करायचं ठरवलं आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा व्हॉट्सअपला मेसेज आला. त्याचप्रमाणे आमच्या नगराचे संघातले कार्यकर्ते त्यांनी संपर्क केला की आपण जनकल्याण समिती म्हणून महानगरपालिकेला सहकार्य म्हणून असा उपक्रम करतोय, तर त्या स्वयंसेवक म्हणून तुम्ही त्यात सहभागी होणार का? तर अर्थातच घरी पण संघाची पार्श्वभूमी होती, सगळ्यांना संघ काम आधीपासून माहिती आणि घरून लगेच होकार मिळाल्या कामासाठी आणि ते 8 दिवस संपूर्ण त्या कामामध्ये मी होऊ शकतो. संदीप, तुम्हाला कसं समजलं असं? तर आता आपल्या सगळ्यांना म्हणजे लॉकडाऊनमुळे प्रचंड आपल्याला घरी काही कामासाठी वेळ मिळाला. मला वाचनाची जाम आवड असल्यामुळे पेपरमध्ये दररोज जे काही यायचं की इकडे पेशंट व्हायचे आहे, तर त्याच्यात माझ्या वाचनात बरंच असं आलं की आपल्या धारावीमध्ये जे संघाने आणि बाकीच्या समाजसेवी संस्थांनी जे काम केलं, तर त्याच्यात हा मास स्क्रीनिंगचा मोठा इफेक्ट दिसला. तर तेव्हाच असा विचार केला की जर आपल्या इथे असं काही झालं तर नक्की मला सहभागी व्हायला आवडेल. आणि एक आठवडा होतोय तेवढ्या व्हॉट्सॲपवर किंवा इव्हन बऱ्याच बाकी चॅनल्सवर असा एक गुगल फॉर्म फ्लोट झाला आणि तो जनकल्याण समिती संघातर्फे असा की बाबा तुम्ही स्वतःहून व्हॉलेंटिअरिंग करू शकता. त्याला वयोमर्यादा होती 50च्या खाली, असं तुम्ही ऑन फील्ड जाऊन. तर मग अशा प्रकारे मी तो फॉर्म भरला. नंतर जे तिकडे ऑर्गनायझिंग कमिटी जी होती त्यांनी संपर्क करून मग याच्यात सहभागी. ऋषिकेश, तुम्हाला कसं समजलं याचं? माझं झालं असं की म्हणजे प्रोफेशनली पण सोशल वर्कच करायचं म्हणून चाललंय. तर मग मी विचार केला की आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये असं काहीतरी शोधायला हवं जे मला माझ्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये पण आणि समाजकार्यामध्ये सुद्धा मदत होईल. त्यावेळेसच बाबांचे मित्र होते ते कल्याणला म्हणजे आपलं स्क्रीनिंग झालं. तिथे ते बहुतेक ह्याच्यावरती होते व्यवस्थेमध्ये, पण बाबांना स्वतःला न जाता आल्यामुळे बाबांजवळ जास्ती असल्यामुळे मग बाबांनी मला सांगितलं फॉर्मवर सेम कसं सांगितलं की व्हॉट्सअपवरती फॉर्म अपलोड झाला, तसाच सेम बाबांना सुद्धा व्हॉट्सअपवरतीच फॉर्म आला होता. मी फॉर्म भरला आणि साधारणतः दुसऱ्या दिवशी सकाळीच लगेच फोन आला की आपण या तारखेपासून चालू करतो. मी अशा ठिकाणी सहभागी व्हा. सुरुवातीच्या काळात तुम्ही बघितलं तर खूप भीतीचं वातावरण, म्हणजे आपण सगळे पण घरातून बाहेर निघण्यासाठी पण घाबरत होतो. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्क्रीनिंगला जाण्यासाठी स्वतःची मनाची तयारी कशी केली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घरच्यांकडून तुम्ही कशा प्रकारे परमिशन घेतली, म्हणजे परवानगी घरच्यांनी कशी दिली? घरच्यांची मराठी तयारी करणं फार महत्वाचं होतं, पण बाबांनीच हे करून दिल्यामुळे, बाबांनी सगळं माहिती करून दिल्यामुळे बाबांना असं काही वेगळं समजायची गरज नव्हती. पण आईला पटवण्याची जास्त गरज होती, कारण आई ऐकत नव्हती सुरुवातीला की काय गरज आहे, तुला काय गरज आहे वगैरे.
जे टिपिकल आपल्याला आई जे बोलू शकते ते सगळं आईने बोलण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी आता हा काय ऐकायला मागत नाहीये. काही झालं तरी जाणार ते कळल्यानंतर शेवटी आईने सांगितलं की जा, पण फक्त जी काही काळजी घ्यायला लागते ती पूर्ण काळजी घ्यायची जबाबदारी तुझी. तुम्ही आता जर सांगितलं की एक प्रचंड घबराटीचं वातावरण होतं. म्हणजे आपण साधं उदाहरण घ्यायचं तर कुठे बाहेर घराबाहेर जरी पडलो की आपण कुठे हात लावतो याच्यापासून आपण आपलं ब्रेन एकदम हे झालेलं की अलर्ट झालेलं. तर अशा परिस्थितीत मी विचार केला की वाचनात बरंच जे आलं की कोरोनाचा कसा प्रसार होतो ते, तर साधारणपणे 20 ते 40 वयोगटातले जे जो एज ग्रुप आहे त्यांच्यामध्ये ही इम्युनिटी पॉवर जास्ती असते साधारणतः. तर त्याच्यामुळे मी विचार केला की जरी आपण अशा आणि परत संघाचं आणि बाकी म्हणजे समाजसेवी बऱ्याच संस्था असल्यामुळे पहिले त्या स्वयंसेवकाची काळजी घेऊनच पुढचे जे काही कार्यक्रम आहेत असं असल्यामुळे, आणि माझे बाबा पण संघाशी बरेच वर्ष हे असल्यामुळे एक बाबा स्वयंसेवकाची काळजी घेऊनच पुढचं काही होईल याची खात्री असल्यामुळे बाबांनी आणि इव्हन आईने पण काही, पण जसं ऋषिकेश बोलला की आई आणि शेवटी आजी पण याच्यात, आणि मला एक अजून प्रमुख सांगायचं म्हणजे की याच्यात एक तो 8 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम होता. त्याच्यामुळे तुम्ही बाबा फील्डवर जाऊन परत घरी येणं हे थोडं रिस्की असतं, कारण कसं तुम्हाला परत घरी जाऊन अंघोळ, पण एक पूर्ण तो 8 दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे त्याची मनाची तयारी लगेच झालीच आणि योग्य ती काळजी घेण्यात आली. मला पहिल्या दिवसाविषयी तुमच्या तिघांकडून मी जाणून घ्यायचं, म्हणजे पहिला दिवस कसा होता तुमचा, मला कुठे यायला सांगितलं आणि तुमच्या मनात नक्की काय होतं? दडपण होती, भीती होती, उत्सुकता होती, नक्की काय होतं? म्हणजे पहिला दिवस तुमचा कसा होता? पहिल्या दिवशी म्हणजे आम्हाला दुपारी टिळकनगर शाळेत बोलावण्यात आलेलं आणि तिकडे साधारणपणे जे आपल्या डोंबिवली, तर कल्याण आणि डोंबिवली दोन्ही ठिकाणी हा कार्यक्रम आला. तर डोंबिवली ते स्वयंसेवक होते, साधारण 40-50 एक असतील. तर तिथे त्यांना एक ब्रीफिंग देण्यात आलेलं थोडक्यात की कसं असेल काही, किंवा त्यांच्याकडनं काही महत्वाची कागदपत्र, तर काय काय तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तसं सांगून एक, मग तिथे आम्हाला 2 बॅचेस मध्ये डिवाइड करण्यात आलं. काही जणांनी टिळकनगर शाळेतच त्यांची खाण्याची व्यवस्था आणि सगळं, आणि काही जण त्यांना ओंकार इंटरनॅशनल शाळा जी आहे तिथे खाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर पहिल्या दिवशी थोडीशी, आता जसं आपण म्हणतो की तिथे जाताना थोडी भीती तर वाटतेच, कारण एकंदरीत जे वातावरण निर्मिती अशी झालेली आहे, बाहेर गेलात म्हणजे नक्की तुम्हाला काहीतरी हे होणारच. तर तसं भीती होती स्वाभाविकपणे, पण नंतर मग तिकडे गेल्यावर हळूहळू ऍडजस्ट होऊन सुरू झालं का. पहिल्या दिवशीचा अनुभव म्हणजे मी सांगितला तसाच की एक प्रकारचं दडपण होतं की आपल्याला नक्की माहिती नाहीये काय होणार आहे, कसं होणार आहे. म्हणजे जे सांगितलं होतं जेवढं ऐकून होतं तेवढंच, पण खरं तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, कसं होणार आहे हे कोणालाच अंदाज नव्हता. आणि जसं ब्रीफिंग झालं त्यांनी महत्वाची माहिती दिली की असं असं आपण करणार आहोत, असं असं आपला सगळा राबवणार आहोत आपण. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग ऍक्च्युअल मध्ये ते चालू झालं. ते मला टिळकनगर, मी टिळकनगर मध्ये होतो, आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी येऊन प्रशिक्षण दिलं की पीपी किट कसं घालावं, कसं काढावं, पीपी किट काढताना का जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, कारण काढताना कोरोनाचा इन्फेक्शन होण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी असते. कारण बेसिकली आपण फील्डमध्ये जाऊन आल्यानंतर सगळीकडे हात लागलेले असतात, आपण सर्वे करून आलेलो असतो, कुठे काय आहे आपल्याला माहिती नसतं. तर मग ते काढताना कितपत काळजी घ्यायची, का घ्यायची, हे सगळं नंतर केडीएमसीच्या डॉक्टरांनी येऊन सांगितलं. त्याच्यानंतर मग एक प्रकारची मनात धाकधूक होती की आपल्याला हे खरंच शेवटपर्यंत करायला जमणार आहे का, ती मग सकाळच्या वेळेमध्ये नाही बऱ्यापैकी कमी झाली की नाही आपण करू शकतो असं. असे लोक पण म्हटले की टिळक शाळेत बोलवलं होतं, आणि जसं आता म्हटलं की त्यांच्या ओळखीचा 1-2च जण होते, बाकी कोणी. माझी एक उलट परिस्थिती होती की सर्वच बालपणापासून संघ सर्व ओळखीचे होते, लोक तिकडे असतात की नवीन होते, शिक्षा वर्गात झाला, शिक्षा वर्गाचा. पण नंतर खरं बॉम्ब तिथे पडलं की
तिकडच्या व्यवस्थापकांनी माझं नाव घेऊन उभं करून सांगितलं की मी तुला ओंकार इंटरनॅशनल पाठवणार आहे, आपण तुझ्यासोबत घ्यायचे 10 जण पाठवणार. म्हटलं रे असं काय, सगळे माझे मित्र इकडे सगळे इकडे सोडून तिथे जायचं, पण तू चांगली संधी मिळाली. ओंकार इंटरनॅशनलला आम्ही 18 जण होतो आणि त्या 18 जणांचा गट प्रमुख म्हणून मला तिथे काम करायची संधी मिळाली. आणि जसे की चॅलेंज की ते 18 जणांमध्ये अनोळखी लोक माझ्यासाठी खूप होते, वेगवेगळ्या क्षेत्रात जसे काही स्वयंसेवक नव्हते, पण अन्य सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, त्यांच्याशी जोडलेले असे जे कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांना संघ पण नवीन होता आणि त्या सगळ्यातून त्यांना घेण्याचं एक नवीन कौशल्य माझ्या आयुष्यात झालं आणि चांगली संधी मला तशी मिळाली. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची, त्याचं प्रशिक्षण पण असेल, त्या स्क्रीनिंग मध्ये नक्की काय करायचं, त्याचे पॅरामीटर्स काय होते, त्याचं स्क्रीनिंग त्याचं प्रशिक्षण म्हणून तुम्हाला नक्की काय काय डॉक्टरांनी काय सांगितलं, व्यवस्था प्रमुखांनी काय प्रशिक्षण दिलं आणि पीपीई किट पहिल्यांदा घातल्यानंतरचा तुमचा अनुभव काय. जनकल्याण समितीने सुरुवातीलाच एक लिस्ट अशी आम्हाला पाठवली की तुम्हाला 10 गोष्टी स्वतःहून करून आणायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण अंतरून अंघोळापासून स्वतःचं ताट हे वेगळं एक हे करून तिथे आमची अशी तयारी होती. दुसरी गोष्ट म्हणजे फील्डवर जसं मिहिरजी बोलले की केडीएमसीच्या डॉक्टरांनी आम्हाला ब्रीफिंग केलं थोडक्यात दुसऱ्या दिवशी की काय तुम्हाला एक्झॅक्टली करायचंय, कारण पीपीई सूट घालून ते ऑक्सिमीटर रिडिंग घ्यायचं किंवा थर्मोमीटरचं ते रिडिंग घ्यायचं, थर्मल गनचं. हा एक्झॅक्टली स्क्रीनिंग मध्ये काय काय करायचं. तर सुरुवातीला काय आम्हाला एक फॉर्म, बेसिकली मास स्क्रीनिंग म्हणजे एक सर्वे फॉर्म सारखा होता. एक सर्वे फॉर्म आम्हाला दिलेला, त्याच्यात त्या व्यक्तीचं नाव, त्याचा नंबर आणि कुठे राहतो, कोणत्या एरिया, हे सगळं करून त्यांचं थर्मल गनवर किती रिडिंग येतं किंवा ऑक्सिमीटरवर कसं रिडिंग येतं, मग साधारणपणे त्या नॉर्मल लेवल रिडिंग काय आहे किंवा ह्या थ्रेशोल्ड काय याच्यावर गेलो तर मग काय तुम्हाला करायचं, हे सगळं आम्हाला ब्रीफिंग करण्यात आलं योग्य प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग पहिल्या दिवशी दुपारी आम्ही त्या आरोग्य केंद्रावर जाऊन आम्ही पीपीई सूट जसं मिहिरजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं करून आम्ही फील्डवर गेलो. बरं, फील्डवर गेल्यावर पण काय काळजी घ्यायची, कारण काय कसं आहे, तुम्ही 10 ठिकाणी जाऊन येणार त्या केंद्रात आणि मग तुम्ही स्वतःही इन्फेक्टेड होऊ शकता. तर त्यामुळे तुम्हाला काय काळजी घ्यायची इकडे तिकडे, म्हणजे इव्हन साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आम्हाला एवढंही सांगितलेलं की तुम्ही जर कोणाच्या घरी जात असाल तर बेलवर वगैरे हात लावायचा नाही, कारण तिथे कसं आहे बाकीची लोक पण बेल ऍक्सेस करतात पटकन, तर तुम्हाला तुमच्या पेनाने हे दरवाजा लॉक करायचा आहे. मग या बारीक सारीक गोष्टी पण किती महत्त्वाच्या ठरतात याचं आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करायचं. प्रशिक्षण झालं ते फक्त केडीएमसीच्या डॉक्टरांकडनंच नाही, तर आपल्या संघाकडनं सुद्धा 2 डॉक्टर आदल्या रात्री आले होते, त्यांनी स्वतः सुद्धा पहिले सांगितलं की म्हणजे त्यांनी सुद्धा तेच प्रशिक्षण दिलं की पीपीई किट घालायचं कसं, मास्क काढायचा नाही, परत आल्याशिवाय तुम्ही जे काही पीपीई किट घातलंय, मास्क घातलंय, ग्लोव्स घातले, हे जोपर्यंत तुम्ही सेंटरवरती खेळ शाळेमध्ये किंवा उमरा शाळेमध्ये परत येत नाही तोपर्यंत त्याला कशालाही हात लावायचा नाही. कुठे जाताय तर कुठे बसू नका, कशालाही हात लावू नका. तुमच्या हातात तुमचं जे सामान आहे आणि तुम्ही स्वतः हे सोडून तुम्हाला कशालाही हात लावायचा नाही. कारण काय, तुम्ही 10 ठिकाणी जाऊन येतात, जसं संदीपजी म्हणाले आपण 10 ठिकाणी जाऊन येणार, आपले हात कुठे लागले, आपण कुठे स्पर्श केलाय हे आपल्याला माहिती नाही आणि आपल्या पीपीई किटवरती कुठल्या प्रकारचे जंतू आहेत, कुठल्या प्रकारचे विषाणू आहेत हे कोणालाच माहिती. तर ही सगळी काळजी घ्यायला सांगितली होती. जेव्हा तुम्ही स्क्रीनिंगला सुरुवात केली तेव्हा प्रत्येकाच्या घरातच तुम्ही गेला, तेव्हा लोकांची तुमच्याबद्दलची मानसिकता काय होती. लोकांना खूप कौतुक होतं की हे सगळे शिकणारे विद्यार्थी आहेत किंवा नोकरी व्यवसाय करणारे लोक आहेत आणि ते आपला पर्सनल वेळ काढून कुटुंबापासून लांब जाऊन 8 दिवस वेगळे राहून यासाठी आणि आपल्यासाठी आज ते कुठली अपेक्षा न करता मोबदला न देता आपल्या बिल्डिंगमध्ये येत आहेत, आपल्या घरामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये एक खूप छान अनुभव असा की काही वृद्ध लोक, वृद्ध स्त्री, आजी ज्या होत्या घरात आशीर्वाद द्यायचा, त्या म्हणायचं की घरी या, काय म्हणायचं पाणी पिऊन जा, लिंबू सरबत पिऊन जा. परंतु जसं मला सांगितलं की प्रिकॉशन होती की एकदा पीपीई किट घातला की तो गाडीपर्यंत म्हणजे साधारण 6-7 तास तुम्ही पाणी सुद्धा प्यायचं नसतं मध्ये. तर आम्ही त्याला समजवायचं की आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या घरी यायला, परंतु पीपीई किट घातल्यामुळे आम्ही पाणी पिऊ शकत नाही. हा खूप चांगला अनुभव आला. निगेटिव्ह अनुभव याच्यासाठी मी म्हणतो नकारात्मक की जसं मार्केटिंग काय जसं वाढलं होतं की असेच कोणतेही लोक येतात पीपीई घालून आपल्याला फसवतात, पॉझिटिव्ह म्हणून येतात किंवा कधी कधी चोर वगैरे असं. ती
की जास्त नाही पण काही क्वचित 2-3 लोकांनी तसे एक्सपिरियन्स दिले आणि काही लोकांनी हटकलं आम्हाला की तुम्ही आमच्या इमारतीत कसे आले, तुम्ही सेक्रेटरीशी पूर्ण केलं का असं तसं. पण आम्ही जास्त उज्जत घातली नाही, म्हटलं चेक करायचं तर करा, नाही तर नाही. आम्ही महापालिकेकडनं आलेलो आहे, जनकल्याण आलो आणि चेकिंग तुमची इच्छा असेल तर करू. आणि असं करून मग ते घरी सोडून देऊन पुढच्या घरी, असं खूप चांगला अनुभव आला. एक नवीन एक वेगळाच अनुभव सांगायला आवडेल मला शेअर करायला की डोंबिवली पश्चिमेला पहिल्या दिवशी जेव्हा आम्हाला बसची व्यवस्था होती, सेंटरवरून तिकडे जरा KDMPची बस यायची आणि बसमधनं आपले 10 ते 12 जण उतरले, बिनसाठी लाईनीत चालले होते. तर तो फोटो कोणतरी काढून सोशल मीडियात व्हायरल केला की बघा या भागात 15 पेशंट सापडले आणि तो खूप फिरायला लागला फोटो. सोशल मीडियाचा एक प्रकारे वाईट किंवा काय म्हणतो आपण वाईट प्रकार वापर टाळला पाहिजे. पण ओव्हरऑल 70% ते 80% खूप सकारात्मक प्रतिसाद आम्हाला समाजाकडून मिळाला. आणि एक चांगला अनुभव सांगायचा म्हणजे जसं PPE सूट हे सगळ्यांनाच नवीन म्हणजे काय तसं घालून पहिले तर प्रचंड आणि उकाडा पण एवढा होता बाहेर, मध्ये मध्ये पाऊस पडायचा, उकाडा यायचा, तर त्याने प्रचंड गरम व्हायचं, घामाच्या धारा अक्षरशः सुटायच्या. पण त्याच्यातही मग काय झालं, आमच्या एके दिवशी 1-2 स्वयंसेवकांना थोडीशी त्याची हे झाली, घाम येऊन प्रचंड त्रास झाला. बरोबर. तर सांगायचं एका चाळीत आम्ही गेलेलो अशा, तर तिकडे जेव्हा असा खूप त्रास झाला एका आमच्या स्वयंसेवकांना, तर त्यांच्या घरातल्यांनी लगेच टेबल फॅन आणून की बाबा बाहेर अशी म्हणजे व्यवस्थित आमची काळजी आणि हे करून असा चांगला अनुभव होता. आणि मास्क स्ट्रीमिंग त्या दिवशी एकाच ठिकाणी चालू होतं आपलं. त्याचा अनुभव आला तिकडे की काही सोसायटीतल्या लोकांनी स्ट्रीमिंग पूर्ण झाल्यावर ते सगळे सोसायटीतले लोक स्वतः खाली आले आवारामध्ये आणि सगळ्यांनी एकत्र जमून आमच्या टाळा वाजवल्या की कोरोना वॉरियर्स आले, कोरोना योद्धे आले. आणि हे कुठे ना कुठे त्या वॉरियर्स होते की जे त्या जसं डिहायड्रेशन खूप होतं, घाम जात होता, गरम होतं, चिडचिड होती, तर खूप दिलासा होता की आज लोक आपल्याला वेलकम करतायत, त्याला अप्रिशिएट करतायत. त्याचा 4 ते 5 सोसायटीमध्ये खूप चांगला अनुभव आला की पूर्ण सोसायटीतले सगळे लोक खाली उतरले, छोटे मुलं, त्यांचे आजी आजोबा, वयस्कर माणसं, सगळ्यांनी मिळून सगळे टीम्सनी टाळा वाजवून घोषणा भारत माते की जय घोषणा दिली आणि सगळ्यांचं स्वागत केलं. माझा प्रश्न संदीपला होता, म्हणजे तुमचा 4 दिवसाचा शेड्यूल काय होता? मला जशी राहण्याची सोय जी करण्यात आलेली, तर जिथे आम्ही राहत होतो म्हणजे तर तिथेच दरवाजावरच दररोज एक टाइम टेबल लावलं जायचं. तर ते टाइम टेबल म्हणजे तुमचं पूर्ण शेड्यूल त्या दिवसातलं काय आहे याची त्या स्वयंसेवकांना पूर्ण कल्पना आहे. तर सांगायचं म्हणजे सकाळी आम्ही 6 वाजता आम्हाला उठवलं जायचं, उठायचो 6 वाजता आणि 6 ते 7 हा वेळ आम्हाला जे काही तुम्हाला फ्रेश व्हायचं सकाळी तर त्याच्यासाठी आम्हाला दिला जायचं. 7 वाजता आम्हाला जसं आपण म्हणतो की जनकल्याणचंच हे सगळं ऑर्गनायझेशन असल्यामुळे सकाळी आम्हाला व्यायामाची एक उत्तम अशी सवय लागलेली. तर योग शिक्षक जे यायचे किंवा मग आमचे जे आमचा स्वयंसेवक व्यायाम आम्ही अर्धा 1 तास असा व्यायाम करायचो. नंतर मग 8:30ला वगैरे आम्हाला नाश्त्याची सोय करण्यात यायची. मग नाश्ता म्हणजे कारण की आम्ही नंतर लगेच फील्डवर जायचो 9 वाजता वगैरे. 9 वाजता आम्ही फील्डवर जायचो. फील्डवर म्हणजे काय, आम्ही PPE किट आमच्या त्या याच्यात शाळेतच घालून PPE किट आम्ही जायचो फील्डवर. आम्हाला KDMPची बस यायची नाही ना आणि सोशल डिस्टन्सिंगचं उत्तम हे भान पाळून आम्ही फील्डवर 9 ते साधारण 1-1.5 वाजायचं आम्हाला फील्डवर परत यायला बेस कॅम्पवर शाळेत. तर ते आल्यावर मग आम्हाला 2 ते 5:30 हा साधारण जेवण आणि त्याच्यानंतर थोडा आराम करायचा असा वेळ आम्हाला देण्यात आलेला. मग संध्याकाळी आम्हाला एक तो आयुष मंत्रालयाचा जो काढा त्यांनी सांगितलेला तर त्याची तो आम्हाला दररोज घ्यायचो आम्ही. मग नंतर संध्याकाळी वाफही घ्यायचो आम्ही आणि हे करून स्टीम घ्यायचो. आणि नंतर मग रात्री 1 तासाचा परत थोडा विश्रांत घ्यायचा जेणेकरून तुम्ही तुमच्या घरच्यांना वगैरे पण सांगावं की बाबा काय आहे एक्झॅक्टली कार्यक्रम करायचं मग रात्री आमचं 8 ते 9 पर्यंत जेवण व्हायचं. जेवण आणि परत मग रात्री झोपायच्या आधी आम्हाला हळद दूध द्यायचे. त्यामुळे मग आम्ही एक साधारणपणे 10 वाजता वगैरे परत झोपायचं. पहिले 4 दिवस तुम्ही स्क्रीनिंग केलं, त्यानंतर पुढचे 4 दिवस तुम्ही क्वारंटाईन केलं, त्याविषयी सगळे अनुभव तुम्ही सांगू शकता? एवढ्या काळामध्ये आमची वेगवेगळी सत्र व्हायची. म्हणजे कधी सायबर सिक्युरिटीवर म्हणा
किंवा अजून कधीतरी टिळकांवरती व्हिडिओ क्लिप दाखवल्या जायच्या किंवा जे काही आपले कार्यकर्ते होते त्यांचे हे होती. संध्याकाळी 1-2 दिवस संध्याकाळी वेगवेगळे खेळ घेतले गेले होते गुगल मीट झूम वरून की ते समोर इन्स्ट्रक्शन द्यायचे आपल्याला काय जे काही इन्स्ट्रक्शन प्रमाणे ड्रॉ करायला जे सुचेल आपल्याला तसं असे वेगवेगळी सत्र व्हायची. म्हणजे फक्त इन्फॉर्मेटिव्हच नाही तर त्याच्याबरोबर विरंगुळा सुद्धा होईल आपला सगळ्यांचाच. तर अशी सुद्धा काळजी घेतली जायची. या सर्वांमध्ये तुम्हाला KDMC ने कशा प्रकारे सपोर्ट मुळातच जेव्हा आपण उपक्रम केला तेव्हा आपण असं म्हटलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि जनकल्याण समिती अशा संयुक्त विद्यमानाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्या प्रशिक्षणाचा भाग असेल किंवा नेमकं काम काय करायचंय किंवा बाकी सगळी जी व्यवस्था पूर्ण असेल म्हणजे PPE किट असेल किंवा आम्हाला तिकडे ठिकाण द्यायची वाहतूक व्यवस्था असेल हे करायचं काम एक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा तो रोल होता आणि त्याला ट्रेनिंगसाठी ऍक्च्युअल मनुष्यबळ पुरवणं प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणं हे काम स्वयंसेवक म्हणजे जनकल्याण समितीच्या याच्यामध्ये काम होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं खूप चांगलं सहकार्य अर्थातच मिळालं कारण तो उपक्रमच दोघांचा मिळून होता आणि जसं की मगाशी पण या दोघांनी सांगितलं की आम्हाला प्रशिक्षण जे पहिल्या दिवशी दिलं गेलं ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी त्या विभागाचे डॉक्टर्स असतील ते सुद्धा आमच्याशी आले बोलले त्यांनी शिकवलं कसं करायचं. नंतर जेव्हा आम्ही आरोग्य केंद्रावर महापालिकेचा फर्स्ट टाइम गेलो तर महापालिकेला तेथील अर्थात खूप ताण होता. महापालिकेवर सुद्धा इतके 3-4 महिने कोविडचं चालू होतं तिकडचे लोक त्रासले होते आणि अचानक तिकडे 30-40 लोकांची टीम घेऊन आम्ही ते केलं होतं. लोकांना काही पहिले कल्पना नव्हती चिडचिड झाली पण जेव्हा त्यांना कळलं की 30-40 लोक पुढे सलग 4 दिवस आपल्यासाठी येणार आहेत PPE किट घालून काम करणार आहेत त्यांचा टोन एकदम बदलला. त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला आणि आम्ही ज्या वस्तीत जायचो ते महानगरपालिकेचे इकडचे आरोग्य अधिकारी असतील इकडचे कर्मचारी असतील आमच्यासोबत असायचे की कुठल्या बिल्डिंग मध्ये गेलं पाहिजे कुठे जास्ती पेशंट सापडतात किंवा कुठे काळजी घेतली पाहिजे कुठल्या एरियात स्विमिंग करायचंय ही सर्व माहिती आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी व्यवस्थित करायचे. त्यात वाहतूक व्यवस्था सुद्धा त्यांचीच होती. आपण काही फोटो पाहिले असतील की ग्रुप फोटो आहे त्यात काही बसचे कंडक्टर आहे तर असं रोज बसेस KDMC कडे यायच्या आपण त्याच्यामध्ये आपले स्वयंसेवक बसून त्या ठिकाणी जायचे आणि स्क्रीनिंग पूर्ण झालं तर बरेच तास व्हायचं की ड्रायव्हर आणि कंडक्टरची ड्युटी बदललेली असायची पण ते म्हणायचे की नाही या मुलांना मी आपल्याला एवढं माझ्यासाठी आले त्यांना मी व्यवस्थित पोहोचवेल बरे माझी ड्युटी 2 तास एक्स्ट्रा होईल ते आम्हाला पुन्हा केंद्रावरती पोहोचवून मग ते घरी जायचे. तर खूप चांगला अनुभव होता. एक सुखद धक्का आमच्या सगळ्यांसाठी असा होता की शेवटच्या दिवसाच्या आधी मला सांगण्यात आलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः डॉक्टर विजय सूर्यवंशी हे या सर्व कोविड युद्धाची संवाद साधणार आहेत आणि झूम मीटवरती तंत्रज्ञानाची मदत देऊन कार्यक्रम अरेंज केला होता परंतु त्यांना अचानक काही केंद्र सरकारकडे काही मीटिंग आल्यामुळे स्वतः त्यात उपस्थित राहू शकले नाही. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा सहभाग घेतला आणि आम्हाला खूप चांगलं ऍप्रिशिएट केली. निश्चितच चांगली भावना सगळ्या सरकारमध्ये शेवटी मग तुमचं क्वारंटाईनच्या वेळेला तुमची अँटीजन टेस्ट केली तुमच्यामध्ये जर तुम्हाला सिम्पटम्स आहेत ना वगैरे तेव्हा जी टेस्ट केली गेली त्या ठिकाणी प्रश्न होता तेव्हा तुमची नेमकी काय भावना होती आणि मग त्याच्यात कोणी तुमच्या सहकार्यापैकी कोणी आलं का आणि ओव्हरऑल तुमचे आपापसात कसे म्हणजे बॉन्डिंग झालेलं आणि तुमचे काय एक्सपिरियन्स होते. सुरुवातीला जो मेसेज आला होता त्यातच म्हटलं होतं की आपलं कॅम्पेन पूर्ण झालं स्क्रीनिंगचं की आपण सगळ्यांच्या टेस्ट करणार कोविडच्या आणि मग आपण सगळ्यांना घरी सोडणार म्हणजे पूर्ण काळजी जेणेकरून आपण इन्फेक्टेड सुद्धा पुन्हा त्यांचा त्रास नको. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना महापालिकेकडनं आमचं टेस्ट झाला अँटीजन टेस्ट कोविडची झाली ते रिझल्टची खूप उत्सुकता होती की आपण पॉझिटिव्ह आलो मग पुढे काय घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल समाजात कसं वातावरण असेल असं सगळं एक चिंता होती. आमच्या जवळजवळ डोंबिवलीत त्याचे 2 सेंटर होते त्याच्यापैकी आणि कल्याणचे पण त्याच्यापैकी 5 जण हे आमच्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले जे आपले सहकारी होते. त्याच्यात मी ओंकार इंटरनॅशनलला लीड करत होतो त्याच्यामध्ये एक आमच्या सहकारी हा पॉझिटिव्ह आला. आता त्याला लक्षणं काही दिवसांपासूनच होती जसं की तो वास येत नाही म्हणायचा आम्हाला चव लागत नाही म्हणायचा तो अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला. परंतु त्यानंतर कुठेही एक तिरस्कार किंवा वाईट असं आमच्यात कुठेही नव्हतं. आमचंच एक सहकारी होता आणि जनकल्याण समिती असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल खूप चांगली व्यवस्था 5 लोकांना महापालिकेमार्फत त्यांनी क्वारंटाईन केलं त्यांना औषधोपचार केले आणि ते पुन्हा निगेटिव्ह त्यांची टेस्ट आल्यानंतर त्या सगळ्यांना त्यांनी घरी सोडलं. ते खूप चांगला अनुभव होता. टेस्ट बद्दल आता भीती होती मला
पण एकदा म्हटलं की एकदा टेस्ट केली मग आमच्या तर भीती गेली. आम्ही लोकांना सांगू शकतो की घाबरू नका, ते नाकामध्ये ते काही लोक स्वॅब घेतात, तुम्ही कणखर राहा, न घाबरता टेस्ट करा, असं आम्ही लोकांना सांगू शकतो. एक चांगला अनुभव अशात म्हणावा लागेल की जसं की आमचं स्क्रीनिंग पूर्ण झालं आणि त्या दिवशी आम्ही घरी राहतो, तर प्रत्येक त्याच्या नगरातल्या स्वयंसेवक जे होते, त्याच्या नगरातल्या कार्यवाह असतील किंवा सरकारी स्वयंसेवक असतील, त्यांनी त्या स्वयंसेवकाला वेलकम केलं, ते आमच्या घरी आले होते. तर आता तुम्ही सोबत माझ्या घराची ग्राहक होते, खूप चांगलं वाटलं. आणि घरच्या नारापेक्षा किंवा घरच्या तसं काही डोक्यात घरी फोन आला होता की उद्या तुमचा मुलगा घरी येईल, तर काही स्वागत तर त्यांचा असं एक विचार होता की अरे स्वयंसेवक आणि आपलं कर्तव्यच आहे, ते विशेष केलं नाही तर स्वागत वगैरे काही नाही होत आम्हाला. परंतु आपले साखरेचे स्वयंसेवक तुम्ही सर्व मित्र स्वतःहून बिल्डिंग खाली आले, आपण तिथे घोषणा दिल्या, फुलं देऊन स्वागत केलं. त्या योद्धा म्हणून आम्ही जे गेलो होतो खूप चांगला अनुभव होता. पण एक गंमत सांगायची वाटते की लॉकडाऊन होतं, रस्ता पूर्ण मोकळा होता आणि घोषणांचा आवाज सर्व दूर गेला. समोरच्या बिल्डिंग मध्ये जे आमचे परिचित आहेत त्यांनी पण ते बघितलं आणि आपण एक ट्रेंड आम्ही बघितला असेल सुरुवातीला की जो पेशंट बरा होऊन घरी यायचा त्याचं स्वागत करायचं. आणि त्यांनी मला खूप नाही केला, त्यांनी वडिलांना घाबरत घालून फोन केला की डॉक्टर दादा कशी आहे, यांची काळजी घ्या, तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, यांनी मदत केली असती किंवा इतर जे काही. तर पहिल्या घरी पण कळलं नाही की काय म्हणताय, त्याला जेव्हा प्रकार सांगितला मग त्याने मला हिंमत करून मला फोन केला, अरे मी नाही, मला असं वाटलेलं पण ते असं नाही, चांगलं आहे. आणि अजून एक झालं की समाजात कळेल की असे प्रकार लोक जातात, तर आपण पण केलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. ही एक खूप चांगला अनुभव होता. या उपक्रमातून तुम्हाला खूप सारे अनुभव आहेत, चांगले वाईट म्हणजे ते तुम्ही आम्हाला शेअर केले. पण या सर्वांमधून तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये काय शिकले? स्वतःची जी शिस्त होती, सेल्फ डिसिप्लिन, हा फार महत्वाचा हे झाला आठवड्याभरामध्ये. की म्हणजे आता काही जण तरी सकाळी 7 वाजता जाग येते, म्हणजे जरी उठून योगा नाही केला तरी ते सकाळी 10-11 पर्यंत झोपायची जी सवय होती गेले 4 महिन्याची पर्यंत, ती आठवड्याभरामध्ये मोडली गेली. जसं आता जनकल्याण समितीने पहिले मास्क ट्रेनिंगचा कल्याण डोंबिवली आपल्या विभागात केलं, याच्यानंतर एक पॉझिटिव्ह जे मला पर्सनली वाटतं की याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या समाजसेवी संस्था ह्या आपापल्या विभागात हे असे उपक्रम घ्यायला लागले, जेणेकरून वुहान शहरात कोविड-19चा जो ओरिजिन झालं, तर तिथे जे डिटेक्ट अँड डिव्हाइड ही जी स्ट्रॅटेजी, आयसोलेट ही जी स्ट्रॅटेजी हे केली त्यांनी, तर ती झाल्यामुळे बरेच पेशंट आटोक्यात येण्यासाठी तो फायदा होतो. तर त्याच्यामुळे एका समाजसेवी संस्थेचे बघून बाकीच्यांनी आपापल्या विभागात करून खूप चांगलं. आपण 4 महिने सगळ्यांनी ऐकलं होतं की पीपी किट मध्ये काम करणं, 8-8 तास डॉक्टर काम करतात, हे खूप कठीण असतं, आपण ऐकलं होतं फक्त. पण आता आठवडाभर म्हणजे 4 दिवस त्या ऍक्च्युअल मध्ये पीपी किट घालून काम केल्यानंतरचा जो अनुभव होता, तो अनुभव घेतल्यानंतर जे काही आपलं हेल्थ डिपार्टमेंट आहे, जे काही डॉक्टर्स आहेत, जे गेले कंटिन्यू गेले 6 महिने कोविड सिच्युएशन मध्ये काम करतात, त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट वाढला. अशा प्रकारे आपण नुकतेच त्यांचे अनुभव जाणून घेतलेले, या 8 दिवसांचे त्यांनी केलेल्या कामाचे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाचे असे सगळे अनुभव आणि सगळी कामं त्यांची आपण ऐकून घेतलेली आहेत. तुमचं हे सगळं काम आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे. जसं आपण स्वयंसेवक काम करतोय कोणत्याही मोबदल्यासाठी नाही, त्यामुळे आम्ही धन्यवाद तुम्हाला म्हणणंही बरोबर होणार नाही, पण तुमच्या पुढे येणाऱ्या अशा सगळ्या कार्यासाठी मला पूर्ण शुभेच्छा.